तुम्ही कधी बटाट्याचा किस आणि मुरमुऱ्याचा चिवडा बनवला आहे का? नसेल ना तर ही रेसिपी ट्राय करा, तुम्हाला देखील आवडेल, लहान मुलं आवडीने खातील. यासाठी काय करायचं, कढईमध्ये चांगलं तेल गरम झालं की किस घ्यायचा, पांढरा शुभ्र होईपर्यंत तळायचा. मी 2 ते 3 बॅचमध्ये तळून घेतला. एक मोठी वाटी शेंगदाणे घ्यायचे, ते देखील तळून घ्यायचे. 7-8 हिरव्या मिरच्या घ्यायच्या, कापायच्या, तळायच्या आणि सर्व मिश्रण एका मोठ्या भांड्यामध्ये काढायचं, ज्या भांड्यामध्ये आपल्याला चिवडा बनवायचा आहे. त्यानंतरला किस गरम असतानाच त्याच्यामध्ये एक मोठी वाटी पिठी साखर, 2 चमचे रामबंधू चिवडा मसाला, 1 चमचा मीठ आणि 1 चमचा बेडगी मिरची पावडर टाकायची आणि चांगलं किसायला चोळून घ्यायचं. त्यानंतर दुसऱ्या साईडला तोपर्यंत मुरमुरे घ्यायचे. अर्धे मुरमुरे आपल्याला पिवळे करायचे, अर्धे मुरमुरे आपल्याला व्हाईट तसेच किसामध्ये टाकायचे. म्हणून एका साईडला गॅसवरती कढईमध्ये थोडंसं तेल गरम करायला ठेवायचं. तेल चांगलं तापलं की गॅस बंद करायचा. हा 1 मोठा चमचा हळद पावडर टाकायची आणि 1 चमचा रामबंधूचा चिवडा मसाला टाकायचा. अर्धे मुरमुरे कढईमध्ये टाकायचे, पिवळे करून घ्यायचे. त्यानंतर पिवळे मुरमुरे, व्हाईट मुरमुरे हे किसामध्ये टाकायचे आणि चांगले मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून सगळा मसाला त्याला लागला पाहिजे. चांगलं वर खाली करून घ्यायचं आणि मस्त चिवडा खायला घ्यायचा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.